हे गाईस, वेलकम टू बॅक आणि कथांमध्ये व्लॉग्स. तर पब्लिक तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉगमध्ये. तर आता आपण घरून फ्रेश वगैरे होऊन आलोय मी आणि भाऊ. आता आपण रिक्षा घेऊन जातोय पॉइंटवरती. तर चला, न उशीर करता आपण जाऊ डायरेक्ट पॉइंटवरती. पार्किंग मधून काढले आणि आता रिक्षा वगैरे पुसून घेतले. सगळ्यात पहिलं जाण्याचे पहिलं रिक्षा वगैरे पुसून घेतलं तर चांगलं राहते. तर आता न उशीर करता जाऊ कुठे? चिखलीच ना भाऊ. न उशीर करता जाऊ आता आपण चिखलीला. तर गेलतोय चिखलीहून ट्रिप, म्हणजे चिखलीहून घेतले पॅसेंजर आणि आता मुन्शी भारत माता चौक मध्ये आता इथून पण आपले पॅसेंजर वगैरे भरू आणि चिखलीला. आता तरी बघा, मुन्शी भारत माता चौक इथे आहे. आपण इथे पॅसेंजर वगैरे कोणीच नाही, तर इथून पॅसेंजर वगैरे भरू आणि चिखलीला इकडून तिकडून फिरायचं काम आहे आपलं. काय नाही, मुशीहून पॅसेंजर घेऊन येऊन इथं आता चिखलीला सोडले. आता चिखलीला आपण थांबले, इथून पॅसेंजर कटले की मग मुशीला जायचं. आता इकडलं तिकडलं इकडे असंच करायचं. आता फक्त पॅसेंजर येऊ द्या. पॅसेंजर आल्याच्या नंतर ना पॅसेंजरच्या देखता आपण व्हिडिओ घेऊ शकत नाही, कारण की जाऊ द्या ते. आता पॅसेंजर आले ना तर मुशीला जायचं. आपण आलोय मुंशीला चिखलीहून ट्रिप घेऊन. तर ट्रिप आताच खाली केल्या. आता आम्ही आणि पॅसेंजर भरू आणि जाऊ तिकडे. मुन्शीच्या चौकाला एनी टाइम राहतो ट्रॅफिक. हे बघा, आता इकडून आणि बसू पॅसेंजर आणि जाऊ चिखलीला. पोलिसाची गाडी म्हणजेच की आरटीओ वाल्याची जेव्हा गाडी आली ना तर इथले सर्व रिक्षावाले डायरेक्ट पळायला लागले. एकाला तर थांबिल, परंतु काय म्हणलं काय माहिती, हातामध्ये कोणी आले की डायरेक्ट तुम्हाला तर माहिती आहे कितीला बुचन राहते. पावती बिवती फाटली की झालं 1,500 आणि 2,000. माणूस इथं रिक्षावर बसून दिवसभर येऊन जाऊन दवा कमी येतो आणि इथं एक पावती फाटली की झालं मग 1,500 आणि 2,000. तर ते जाऊ द्या. आता आणि इथून पॅसेंजर भरू आणि निघू चिखलीकडे. आहे का नाही, पॅसेंजर फक्त येऊ द्या. आता तर इथं 5-6 ऑटो आहेत. पॅसेंजर करून आपण जाऊ चिखलीकडे. आपल्याला भेटले प्रायव्हेट भाडं आणि आता आपण जातोय त्यांना घेऊन देऊला. तर देऊ किती किलोमीटर आहे काय माहिती, तर प्रायव्हेट भाडा आहे. आता यांना देऊला आपल्याला सोडून यायचंय. तर चला, न उशीर करता जाऊ निघायला सोडून येऊ. गाव मधल्या या गार्डनचं, हे बघा गार्डन इकडे आहे. इथलं होतं भाडं. तर आता आपण पब्लिक आपण चाललो देऊच्या घाटावर. तर आता आपण चालूय देऊ गावच्या घाटावर ना. भाऊ इथंच राहत असतात देऊ गाव मध्ये. आता भाऊचे दोस्त वगैरे भेटत तेव्हा व्हिडिओ घेताना आपलं झालं तर स्टोरेज फुल. तर आता स्टोरेज थोडं बहुत तर खाली गेले आणि आता जातोय आपण देऊ गावच्या घाटावरती, म्हणजे ते फिरण्यासाठी. आपलं ते जे होता भाडं ते तर आपण मारलं. मंदिराला देऊगावचं गाथा मंदिर बोलतात ना. गाथा मंदिर, हे बघा ह्या मंदिराला म्हणतात देवगावचं गाथा मंदिर. मंदिर पण बघा कसं आहे, एकदम नंबर 1. हे बघा, डेंजर आहे. मधात जाऊत का भाऊ? मधात जाऊया पब्लिक. हे बघा मंदिर बघा कसं आहे, एकदम डेंजर मध्ये आहे का नाही. इथे कुठेतरी रिक्षा लावू आणि मधात जाऊ. मंदिर बघा, मंदिर गाथा मंदिर देवगाव. मंदिर तर नंबर 1 आहे. पब्लिक देऊगावच्या घाटावरती. तर भावाच्या ह्याच्याबद्दल काही जानकारी द्या आम्हाला. मला नाही वाटतं मला कुठे जानकारी देऊन ते मंदिराला कोणचं मंदिर म्हणतात? गाथा मंदिर आणि के देऊगावचा घाट. इथं लोक आंघोळ पण करतात म्हणतात. हीच ती देऊगावची इंद्रायणी आळंदीची. देऊ आळंदीला ही देऊवरनं आळंदीला गेलेली. देऊवरनं आळंदीला गेलेली कोणची नदी? इंद्रायणी नदी. तर बघा माशा बघा इथं किती आहेत. तर बघा गोपचाच आहे माशाचा. गोपचा बघ किती मोठा आहे. आता तर पाणी घाण झाले. पहिले इथं आंघोळ करत होते म्हणतात. मंदिरामध्ये जाणार होतो, परंतु मंदिरामध्ये व्हिडिओ अलाउड नाहीत, म्हणून आपल्याला जाऊन काय फायदा नाही. कारण की आपल्याला व्हिडिओ घेतलं तर जावं लागतं ना. तर त्याच्यात जाऊन आपल्याला काय फायदा नाही. तर आता आपण निघू मुन्शी भारत माता चौकाकडे, म्हणजे ते आपल्या पॉइंटवरती. इकडे दुगावला जाऊन ट्रिप वगैरे मारून आले. आता आपल्याला लागले भूक. तर आता करतोय आपण जेवण. राईस खातोय. राईस खातोय. तर राईस वगैरे खाऊ आणि मग नंतर चिखलीकडे निघू, आहे का नाही.
आता लागले भूक तर आता राईस खाऊ आपण. आता आपली राईस आले रेडी होऊन बघा. तर आता राईस वगैरे खाऊ वगैरे आणि मग निघू चिखलीकडे आहे का नाही. पुण्यामध्ये पण आपल्या लातूर निलंगा राईसची चर्चा आहे. हे बघा लातूर निलंगा राईस. तर आपण पुण्याला येऊन पण आपल्या लातूरचे निलंगा राईस खाले. तर राईस वगैरे निलंगा राईस खालो आता मग जाऊ आपण मुन्शी भारत माता चौक नाहीतरी चिखलीवरनं ट्रिप भरायची आणि मुन्शी भारत माता चौकला जायचं. आता दिवसभर आपण ट्रिप वगैरे मारलाय, दिवसभर धंदा केलाय. तर आता वाजते तर 8 आणि आता आपण जातोय घरला. घरून पण फोन वगैरे आले. आता तर दिवसभर आपण धंदा वगैरे केलोय आणि आता निघतोय घराकडे आहे का नाही. पब्लिक एरियामध्ये आता पार्किंग मध्ये वगैरे लावलाय रिक्षा. तर पार्किंग मध्ये लावलाय. आता आपण जाऊ घरी जाऊ, जेवण वगैरे करू आणि मग नंतर एडिटिंग वगैरे करून झोपी जाऊ. सर्वात पहिलं तर आता जाऊ घरी. पण पब्लिक घरला वगैरे आलोय. आता जेवण करू आणि एडिटिंग वगैरे करून झोपी जाऊ. तर सो गाईस, तुम्हाला जर आजचा ब्लॉग चांगला वाटला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तर ना बाय.